महिने 9 दिवस 9 महिने 9 दिवस ज्या कुलवधूंनी मूलबाळ होण्यासाठी नवस केला असेल अशा कुलवधूंनी देवीची ओटी भरून नमस्कार करून पालखी खालून जावे. थांबा. पहिला मान देशमुखांचा, माझ्या सुनेचा. बाजूला अगं अक्का 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 जरा थांब थांब थांब. अगं नुसती बघत काय उभी राहिलीस? कोमल वहिनींना समधी रीत भात नीट समजावून सांग. काय चुकलं तर देवी कोपायची. कोमल वहिनी अहो आजची संधी 4 वर्षात एकदाच येते. चला वहिनी चला. थांबा. पहिला मान पाटलांचा हाय, गावच्या लेकीचा, माहेर वाशनीचा. देशमुखांच्या आणि देवाच्या मध्ये कुणीही पडू नये. देवाच्या ना आमच्या मध्ये बी कुणी येऊ नये. चाल ग पोरी, कर पूजा. म्या बघते कोण अडी उतरते. एक मिनिट अक्का अक्का. म्या काय म्हणतो की दोन्ही बी खानदानाचा मान मोठा आहेच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा मान देवाचा आहे. तर मला असं वाटतं की या दोघींनी बी मिळून पालखीची पूजा करावी. कोमलताई तुम्ही या पुढं. चला. ताई तुम्ही पण या पुढं. चला. गावदेवीची पालखी ज्या ज्या सौभाग्यवतीने ओलांडली त्या त्या सौभाग्यवतीला मूल झालं नाही असं झालं नाही. अपवाद फक्त देशमुख घराण्याचा. हा श्रीमती सुहासिनी देशमुख यांचा ऐतिहासिक वाडा. हे शूरवीर लिंबाजीराव देशमुख यांनी रणांगणात विजयाच्या अनेक पताका फडकावल्या, पण वंशाची पताका फडकवण्यात अपयशी. मग यांनी दत्तक घेतले ते हे पिराजीराव पाणीदार डोळ्यांचे यांच्या तोंडचं पाणी पळालं, पण मूल काही झालं नाही. हे भोळे मल्हारराव यांच्या तोंडावरूनच यांचं कर्तृत्व कळतं. आणि हे त्यांचे दत्तक पुत्र तात्याराव, रागीट स्वभाव, मग काय सगळाच घोटाळा. आणि हे वामनराव यांचं फोटोतल्या वयातच लग्न झालं. आणि हे लेमनराव यांचा कधी टिकावंच लागला नाही. आणि हा घराण्याचा 7वा दत्तक पुत्र मुकुंदा देशमुख. पाहूया आता हा काय दिवे लावतो ते. कशाला? अरे हलू नको, खरोखरचाच मरेन मी. या नाटकाचा शेवट गोड होईल ना रे सया. अरे 100% आजमावलेला फॉर्म्युला आहे ह्यो. हो, तू किती वेळा जीव दिलायस? म्हणजे तशी येळच आली नाही आपल्यावर. माझं लगीन झालं ना आई गेली. तुझी आई गेली, पण माझी आई अजून कशी नाही आली? निरोप पाठवला होतास ना? अरे मुकुंदा, म्या माणूस वाड्यावरती पाठवलेला आहे. अक्का कवा बी येईल, तू काळजी करू नकोस. हे बघ, काहीही करून तिच्या डोक्यातलं मुलाचं खूळ काढून टाकायला पाहिजे. तिला असं पटव की काही करून तू दत्तक घे. अरे मी आयडिया केलेली आहे, तू धीर सोडू. मुकुंदा अक्का येते. अरे अख्खं गाव घेऊन आली आहे ती. धावा लवकर. अरे लवकर या. सया हलू कसं? सया तू हो बाजूला. आज मी जीव देणारच. असं काय करता? खाली उतरा ना.
अगं अक्का तू आलीस, म्या लय समजवलं त्याला. म्या म्हणलं मी सांगतो अक्काला, माझा अक्का ऐकल की रे, पण ह्यो ऐकायलाच तयार नाही. अगं मी काळजावर दगड ठेवून माझं पोरग दत्तक देतो. अरे नकोच रे. मग तर झालं. मुकुंदा तू बऱ्या बोलानं खाली उतर हा, नाही तर मी वर चढेन. तू चढणार झाडावर? नको, झाड तुटेल. तू नको येऊस वर. काही होत नाही, नेहमीची नाटक आहेत त्याची ही. सया, मी म्हणते तू असताना हा जीव देतोच कसा, हे कानाखाली ठेवून द्यायची त्याच्या. अगं असं काय करतेस अक्का? अगं काय बी झालं तरी तो भाऊ आहे माझा. हे बघ अगं त्याच्या मनस्थितीचा विचार करायला नको का? एवढं म्हणतोय तर घे की माझं पोरग दत्तक. नाही 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 नाही. अगं पण ह्यो मरल. ठीक आहे, मग मी दुसरा दत्तक घेईन. अहो मुकुंदराव, असं काय करताय? होईल पोर काय मंडळी? नाही. ए काय देशमुखांचा फाशी जाण्याचा सार्वजनिक कार्यक्रम आहे होय? चला निघा तुमच्या अरे मी धरलेलं आहे, निघा तुम्ही. अरे मी धरलेलं रे, तू घाबरू नकोस, मी धरलेलं आहे. सांगितलं ना, ते एक नाटक होतं. नाटक होतं म्हणे नाटक. तुम्हाला काही झालं असतं म्हणजे? अगं चुकून सयाजीच्या खांद्यावरचा पाय सटकला, त्यामुळे फास बसला. पण मी म्हणते हे नाटक करायचंच कशाला? आईसाठी. वैतागलो मी या सगळ्याला. आता मूल होत नाही ही का आपली चूक आहे का? आपण काय प्रयत्न करत नाही का? पण नाही होत, ठीक आहे, नाही होत. तिला आपल्या वाड्याचा इतिहास माहितीये ना सगळा. तरी पण का जबरदस्ती करते? मुकुंदा, रागावलास? अरे पण हे सगळं मी आपल्या कोमलसाठीच करते ना. वांसपणाचं जे दुःख मी भोगले ते कोमलच्या वाट्याला येता कामा नये. आणखी एक, जर तुला काही झालं ना तर तुझ्या आधी तुझी आई देवाघरी गेलेली असेल. आई, चला आता झोपायला चला, उद्या सकाळी लग्नाला जायचंय ना. चला. बाब्या, आज या घरात खेळतोयस, उद्या त्या वाड्यात राजकुमार म्हणून खेळणार आहेस. राजकुमार होईल तर होईल, हो रे घरात. घ्या गिळा. रोज तुमच्या त्या देणं करा ना, तुम्ही घरात नाही सांगून कट्टाळले म्या. अगं वाईट जरा दामानं घे, नुसती बाड 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 बाड. एकदा का त्या वाड्यात आपल्या बाब्याला दत्तक दिला की संपल सगळं आपलं. काय सपल व? वरी झाले रामायण ऐकते तुमचं. सपल म्हण. ती म्हातारी ऐकणं झालीये, दत्तक नको म्हणतीये. नशीब दोन्ही बी तुमच्याच तोंडाने बोलताय, एकदा या बाजून आणि एकदा त्या बाजून. बोलत नाही, करून बी धावतो. उद्या त्या शिंदेच्या लग्नात आकान पाटलीन दोघी बी येणार. मग बघ म्या काय करतोय.